तुमची फिटनेस टेस्ट पण आहे. बसा. चला बसू यासाठी नाहीये. बसा, फक्त बसा. बरं, इथे कोण तरुण आहेत? तरुण लोक कोण आहेत? त्यांनी प्लीज खाली येऊन बसावे. पटकन शेखर समोर. लवकर या, लवकर या सर. धावण्याचाच आपण एक हे करतोय. त्यामुळे धावतच येते पटपट. फोटो प्रमाणेच बस. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि सगळ्यात पहिलं तुमच्या सगळ्यांना थँक्यू की तुम्ही वेळ काढलात आणि इथे या रेकॉग्निशनच्या समारंभासाठी आलात. प्रत्येक वेळेला रेकॉग्निशन असतं तेव्हा मला असं वाटतं की इट इज मोर अबाउट कॅरिंग द इन्स्पिरेशन फ्रॉम द पीपल हू आर गेटिंग रेकॉग्नाइज. प्रत्येक वेळेला त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप असतं. त्यांची जी जर्नी आहे ती जर आपण त्यांच्या शब्दातून ऐकली तर आपण ती अनुभवू शकतो आणि आपल्या लक्षात येतं की त्याच्या मागे अपार परिश्रम आहे, त्याच्या मागे प्रत्येक गोष्टीत डिसिप्लिन आहे, त्याच्या मागे एक विजन आहे, एक ड्रीम आहे. आणि मग ती साध्य करण्याची जी काही चढाओढत होती ती ह्या चौघांनी गेले 4 महिने दाखवली. गणपतीच्या वेळेला त्यांनी मला सांगितलेलं की आम्ही टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी रजिस्टर केलेलं आहे. आणि मग रजिस्टर केल्यानंतर ते मला म्हणाले की आता काही प्लॅनमध्ये चेंजेस करायचे. सो आम्ही न्यूट्रिशन प्लॅनमध्ये चेंजेस केले, त्यांच्या रुटीनमध्ये थोडेसे बदल केले. त्यांचं करिअर पण चालू आहे हे लक्षात घेऊन त्यांचा जो स्ट्रेन आहे, स्ट्रेस लेवल आहे तो लक्षात घेऊन त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, इन्क्लुडिंग स्लीप विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मग त्यांच्या प्रॅक्टिसचं जे काही सत्र सुरू झालं ते आम्ही सगळे अनुभवत होतो इथे. मग वर्कआउट्स न चुकवणं, 100% consistency not only in the daily routine which they are following but on the nutrition part which is the eating also. आणि हे सगळं करता करता टाटा मुंबई मॅरेथॉन झाली गेल्या रविवारी. आणखी गेल्या रविवारी आम्हाला प्रचंड आनंद झाला. वी आर सुपर प्राऊड ऑफ दीज 4 people who completed the 24 kilometers. त्यांच्या शब्दातून थोडंसं ऐकूया त्यांची जर्नी कशी होती. सो सगळ्यात पहिलं म्हणजे अद्वैत हॅज लेड दिस शो इन टर्म्स ऑफ रनिंग बाय इन्स्पायरिंग सो मेनी पीपल फॉर सो मेनी इयर्स. सो अद्वैत तुला सो नवीन लोकांशी आपण बोलूया. पहिलं म्हणजे शेखर सर आणि सागर सर. आणि तुम्हाला सांगायला आवडेल सागर सर हे आपल्याकडे पिंपरी एरियामधून सकाळी 6:15 सो आम्ही इकडे योजना शोधलेली आहे त्यांच्यासाठी. घर, शाळा आणि नोकरी तिन्ही योजना आम्ही शोधलेल्या आहेत सर. सो लवकरात लवकर आपण घेऊन येऊ त्यांना ह्याच एरियामध्ये. पण सगळ्यात पहिलं म्हणजे मी ह्या समारंभामध्ये रेकॉग्नाइज करण्यासाठी मी खुद्द अद्वैतलाच सांगेन ह्या 2 मोहऱ्यांना रेकॉग्नाइज करायला. कारण त्यांचे श्रम त्यांनी बघितलेले आहेत. आणखी जे जे त्यांनी आखलेले आहे त्याप्रमाणे अद्वैत ह्या दोघांनी पार पडलेले आहे. सो प्लीज कम. इकडे इकडे बघ, इकडे बघ. जसं नोकरीत असतं की तुम्ही एखादं टार्गेट फुलफिल केलं ही धमकी होती का काय होतं? अद्वैत तुला काही सांगायला आवडेल का सागर सरांनी? सांगा सर तुमच्या मॅरेथॉन करायचं 1 वर्षापूर्वी म्हणजे ड्रीमपेक्षा पण पुढची गोष्ट होती. म्हणजे दॅट इज व्हेरी मच ट्रू. आणि ॲक्च्युली हे सगळं पॉसिबल आहे म्हणजे की इव्हॉल्वमुळंच. कारण की अगदी 2 किलोमीटर म्हणजे दिस इज फॅक्ट. म्हणजे ते काय ॲक्नॉलेज करायला किंवा ॲप्रिशिएट करायला काही दुसरी गोष्ट नाही. म्हणजे 2 किलोमीटर चालणं हा सुद्धा टास्क होतो की बाबा कसं काय चालायचं वगैरे. पण ठीक आहे, मग
आसावरीचा हार्ड पुश म्हणा, प्रसन्नाचं डिटेल ॲनालिसिस म्हणा, किंवा तो कुठल्याही गोष्टीवरती म्हणजे विथ रिस्पेक्ट टू हेल्थ किंवा न्यूट्रिशनच्या वरती जे काही डिटेलिंग देतो ते म्हणजे ॲब्सोल्युटली त्याला आपण शब्दात सांगू शकत नाही. त्याच्यानंतर मग ठीक आहे, आपली प्रॅक्टिस म्हणा किंवा 5 किलोमीटरपर्यंत पोचायलाच फार वेळ लागत होता. त्याच्यानंतर मी ॲक्च्युली 10 टार्गेट करत होतो. 10 किलोमीटरची मॅरेथॉन कम्फर्टेबली मी करेन असं 7-8 महिन्यात इथपर्यंत प्रॅक्टिस झाली होती. पण त्याच्या पुढचं जे सगळं पळालं ते डॉक्टर आणि आजूबाजू जायचं कारणच म्हणजे अगदी डॉक्टर आणि आयुर्वेद आणि फुल कम्युनिटी, म्हणजे कम्युनिटीचा जो काही सपोर्ट आहे, आम्ही जे काही गोष्टीचं डिस्कस करतो किंवा रनिंग नंतरची जी गंमत असते, ठीक आहे, गंमत हा वेगळा पार्ट आहे, पण त्याच्यामध्ये पण एक सिरियसनेस असतो सगळ्या गोष्टींमध्ये. आणि अशा प्रकारे कंप्लीट केली. 10 ते 14 किलोमीटरमध्ये थोडासा मला म्हणजे माझा तो हार्ड स्टॉप असं मला वाटत होता, पण तो स्ट्रेच केला आणि केलं कंप्लीट. आणि याच्याप्रमाणेच मी पुढचं अजून इम्प्रूव्ह करेन. अजून एक डिसिप्लिनमध्ये एक गोष्ट सांगायची म्हणजे मला एक आयुर्वेदचा किस्सा सांगायचा सगळ्यांना, म्हणजे हाऊ द डिसिप्लिन इज गोइंग टू बी कन्वर्टेड विथ रिस्पेक्ट टू ओव्हरऑल युअर स्ट्रेंथ, फिटनेस आणि दुसऱ्यांना आपण कसं सपोर्ट करू शकतो. रविवारी मॅरेथॉन होती मागच्या, तर आम्ही मुंबईला शनिवारी निघालो होतो. तर जस्ट आम्ही एक इनफॉर्मल डिस्कशन करत होतो, तर तो त्याचा टाईम डिस्कस करत होता. म्हणजे मला 96 to 97 मिनिट्समध्ये 21 कंप्लीट करायची आणि त्याचं तो कॅल्क्युलेशन सगळं करत होता. म्हणजे त्याचा डिटेलिंग चालू होतं. तर मग त्याच्यावरनं त्यांनी त्याचा ॲव्हरेज काढला की 4.32 पर मिनिट पर किलोमीटर टू 4.57मध्ये ही संपवायची. म्हणजे हे एक जनरल डिस्कशन होतं. तर यू डू नॉट बिलीव्ह, दुसऱ्या दिवशी त्यांनी 96 to 97 मिनिट्समध्येच 21 किलोमीटर रेस संपवलं. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हाऊ द डिसिप्लिन वर्क्स दॅट इज मच ॲप्रिशिएटेड. आम्ही तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न करू, पण हॅट्स ऑफ टू. सरांची फॅमिली इथे आली आहे, तर मी त्यांना रिक्वेस्ट करीन प्लीज इकडे या. There is no other support better than the family support, which I always have recognized my family, my husband, my in-laws. आणि या जर्नीमध्ये तिथून इथे येताना सुद्धा तुम्ही जो नवऱ्याला सपोर्ट दिला आहे तो खूपच ॲप्रिशिएबल आहे. बिकॉज आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट की सकाळी उठले आणि चालले असं पण म्हणता येतं, पण ते जरी तसं म्हटलं तरी सोडून देण्यात येतं. आणि देन वॉट एव्हर ही हॅज अचीव्ड इन टर्म्स ऑफ हिज हेल्थ इज ऑल हॅट्स ऑफ टू यू. सेकंड थिंग, आय ऑलवेज फील द बॅकबोन ऑफ द एंटायर फॅमिली इज द वाईफ. ती कल्टिवेट करते हॅबिट्स, ती सपोर्ट करते, कधी कधी ती तणतण पण करते. आय अग्री विथ दॅट. पण माझ्याकडे बघून कशाला सांगायचं. त्याच्यामध्ये जो काही उद्देश असतो त्याच्यातून जर चांगलं घडताना दिसलं तर तीच त्याच्या मागे उभी राहते. आणखी मग ती खंबीर सपोर्ट इन टर्म्स ऑफ द इटिंग हॅबिट्स. जे काही मी न्यूट्रिटिव्ह तुम्हाला सल्ले दिले ते सगळं त्यांच्या डब्यात भरणं सुद्धा, आणि मग वेळी अवेळी त्यांचं हे जाणं येणं हे सगळं सहन करणं. So congratulations, thank you so much for your support, and for that support this is for you. So sir, तुम्ही हा सपोर्ट साठी त्यांना हे द्यायचं. काय सांगाल तुम्ही सरांबद्दल? चांगलंच बोला. कॅमेरा चालू आहे. फ्रँकली स्पीकिंग आधी एवढे ते डेडिकेटेड नव्हतं टुवर्ड्स म्हणजे रनिंग. मी आता त्यांच्याकडनं नवीन ऐकते, मला रनिंगला जायचं आहे असं कधी मी आधी ऐकलं नव्हतं. जेव्हापासून इथे येत आहेत आय एम हॅपी, ही इज कमिटेड आणि त्याचं आउटपुट पण येतं अकाउंट आणि त्याचं डेडिकेशन पण आहे त्याच्यामध्ये. आता 21 किलोमीटरचं मला खरं वाटलं नव्हतं की ही इज गोइंग टू ॲटलिस्ट म्हणजे ते जातील पण की नाही मला माहीत नव्हतं. कारण की मध्ये बराच ब्रेक झाला होता. जर्नीला जाऊन आल्यापासून ते येणं पण पॉसिबल नव्हतं. हेवी मेडिकल प्रॉब्लेम्स होते, बऱ्याच गोष्टी. सो आय वॉज नॉट एक्सपेक्टेड, बट ही कमिटेड इट अँड येस फिनिश्ड इट. दॅट्स अ गुड थिंग. सुपर. तुम्हाला त्यांच्या फिटनेसमध्ये काय फरक जाणवतो गेल्या? बरंच फरक आहे. म्हणजे दिसतंच आउटपुट त्याच्यावर. बोलून सांगा, म्हणजे ते त्यांचे कान असे तरसले आहेत. माझी स्थिती ऐकतो. म्हणजे हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं वेट बाकी त्यांचं रुटीन सगळं चेंज करतो तर ती चांगली गोष्ट. ते स्वतःहून करतात ते महत्त्वाचं आहे. ते इम्पॉर्टंट. पेरेंट्स, तुम्हाला दोघांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला काय जाणवतं की
तुमच्या या डेडिकेशनचा तुमच्या घरावर, तुमच्या घरच्या वातावरणावर, स्पेशली तुमच्या मुलांवर काही परिणाम झालाय का? येस ॲब्सोल्युटली. हा तो पॉझिटिव्ह इफेक्टच आहे. म्हणजे आपण जर त्या डिसिप्लिनमध्ये राहिलो, फूड म्हणा, डाएट म्हणा किंवा न्यूट्रिशन म्हणा, तर मग मुलंसुद्धा त्या रुटीनमध्ये येऊ लागतात. म्हणजे ते ऑल्सो कॉन्शियस अबाउट द हेल्थ. आणि हे आपण पुढच्या जनरेशनकडे लेगसी म्हणून पोचवतोय इन टर्म्स ऑफ अवर डिसिप्लिन, इन टर्म्स ऑफ द वे वी आर वर्किंग अँड इन टर्म्स ऑफ द इटिंग हॅबिट्स. ह्याचा पुढच्या काळात त्यांना पुढच्या 10 वर्षातच किती फायदा होईल बघा. तुमच्या घरातल्या गप्पा बदलतील, तुमच्या घरातला एन्व्हायरमेंट बदलेल. म्हणजे आमच्याकडे जसं आई आज किती पेस होता ते 3 वर्ष आधी ऐकायला यायचं, तसं आज आम्ही केटल करतो तेव्हा आई आज किती रेपिटेशन्स केले, आज किती वेळ उचललं. हे जे डिस्कशन्स होतात ते म्हणजे फॉर अस दे आर ब्लेसिंग्स टू मी. इट्स अ ट्रान्झिशन फ्रॉम आई कुठे काय करते टू आई किती रेप झाले. सो थँक्यू सो मच बोथ ऑफ यू अँड कीप वर्किंग ऑन दिस. आणि घरातला माहोल बदलत राहू दे. विशिंग यू लॉट्स ऑफ हेल्थ. नेक्स्ट बिकॉज रेणूला जायचंय म्हणून आपण डॉक्टरांना बोलवूया इकडे. सो सरांची अख्खी फॅमिली मी रिक्वेस्ट करीन प्लीज इकडे या, बिकॉज यू हॅव बीन ट्रिमेंडस सपोर्ट टू हिम इन टर्म्स ऑफ द फिटनेस इटसेल्फ. राधिका, रेणू, काका, काकू प्लीज या. माझ्या सासूबाई पण आहे या. अरे म्हणजे आज हां हो या 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 काका. सासूबाई आल्या म्हणजे सुवर्ण योग आहे. असं वारी मुंबईच्या आहेत आपल्या त्या. अद्वैत अद्वैत ये ना. हां हे राधिकाला देऊ दे खरं. राधिका दे दे दे. तुम्ही आणि राधिका मिळून द यंगेस्ट अँड द ओल्डेस्ट. तुम्ही यंगेस्ट आणि ते ओल्डेस्ट असं आपण देऊ. इकडे इकडे या बाजूला. आणि माझ्याकडे बघा इकडे. थोडे काका पुढे आहे अजून. ओके बघा इकडे माझ्याकडे. थँक्यू. रेणू तू फोन दे ना यांना, कोणीतरी काढून देईल फोन. घे तू. सो तुम्ही मला सांगा की ह्यांच्या जर्नीबद्दल तुम्हाला काही सांगावंच वाटेल का? काका सांगा मुला. Yes. आणि रेणूला पण मी आज बोलतं करणार. बेसिकली आमच्याकडे व्यायाम आणि स्पोर्ट्स याचा पूर्ण हे आहे. जे मुख्य सांगायचं म्हणजे रेणू ही जिम्नॅस्टिक स्टेट लेवलला याच्यावर खेळलेली आहे. राधिकाचं तर आतापर्यंत 20-22 तिने ॲथलेटिक्समध्ये मेडल्स मिळवले. आता पुढच्या आठवड्यात सुद्धा तिची. मी आत्ताच तळजाईवरनं जाऊन आलो. क्या बात. 15 मिनिटापूर्वी आलो. इथे मला आल्या आल्या अभिजितने विचारलं तुम्ही आज कुठे गेला होता? तळजाईला. त्याला माहिती आहे मी कुठं फिरत असतो. नेहमी तो कुठे ना कुठे क्रॉस होत असतो. हो त्याला सगळ्यांबद्दल माहिती आहे. ते पुणे दर्शन करतच असतात सर. त्यांचे परवा सगळीकडे झळकलेले फोटो बघितल्यावरच मी म्हटलं आता कुठे आपला काय हे सर आमच्यापर्यंत पोहोचवायचा ते फोटो. आणि मुख्य सांगायचं म्हणजे निखिलचं जे काम आहे या पद्धतीने तो काम करत असतो. तर या टीममध्ये आल्यानंतर त्याचा जो ट्रिमेंडस चेंज झालेला आहे त्यामुळे तो माझ्याही मागं लागत असतो की तुमचं चालू ठेवा, तुमचं चालू ठेवा, तुम्ही असं घरी थांबू नका. 6:15 झाले तरी तुम्ही बाहेर जा, व्यायाम करा. आणि खूप छान वाटतं. आपली मुलंसुद्धा त्या पद्धतीने डेव्हलप करतात. पण आज त्याचं जे प्रिसिजन वर्क आहे या पद्धतीने त्याला दिवसात कामं करायला लागतात. ॲक्सिडेंट केसेस असतात, रात्री बेरात्री जावं लागतं. त्या याच्यात त्याला मी नेहमीच सांगत असतो याच्यात तुला तुझं ॲक्टिव्हिटी वर्कआउट आणि हे सगळं करत असताना रेस्ट जी आहे ती व्यवस्थित घेत जा. ती जर झाली नाही तर या गोष्टीमध्ये खूप फरक पडतो. आणि ती रेस्ट तो घ्यायचा प्रयत्न करतो. आम्ही सुद्धा त्याला त्या खोलीतून हलवत नाही. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तो डेव्हलप करतो. आणि एकही दिवस असं नाही पहाटे 4ला जरी तो ऑपरेशन करून आला तरी 6ला येतात. हो येस येस. हे मला त्याचं कौतुक आहे. हे समजून सांगावं असं वाटतं की चांगल्या पद्धतीने डेव्हलप केले. आणि बिकॉज ऑफ यू टू खूप छान आमचं कामच होतं. पण निखिलचं मला एक सांगायला नक्की आवडेल, कौतुकास्पद आहे
त्याच्याकडे लाईफ अँड डेथ असतं त्याच्या हातात आणि लाईफ अँड डेथ असून ही इज स्टील एबल टू मॅनेज हिज ओन फिटनेस इज समथिंग विच इज व्हेरी व्हेरी हे कमिटमेंट ह्याच्या पलीकडे असूच शकत नाही. सो दॅट्स ब्युटिफुल. थँक्यू. मला रेणूला बोलवायला आवडेल. रेणू प्लीज इकडे ये. तुम्ही दोघं जण डॉक्टर आहात, कसं काय मॅनेज करता? म्हणजे आय नो युअर वर्क इज ऑल्सो व्हेरी स्ट्रेनस, ऑल्दो त्याच्यामध्ये इमर्जन्सी इतकी नसते, पण डॉक्टरांच्या केसमध्ये, सरांच्या केसमध्ये तर इमर्जन्सी असतेच. म्हणजे कित्येक वेळेला ते वेळी अवेळी त्यांचं, म्हणजे मला ते सांगतात, मी त्यांना सांगत असते वेळेवर खात जा, झोपा वेळेवर, कारण सकाळी ते आल्यानंतर माझ्या लक्षात येतं त्यांच्या बिहेवियरवरूनच की त्यांची झोप नाही झाली आहे. त्यामुळे मग स्ट्रेनस व्यायाम आम्ही टाळतो. पण तू कशा पद्धतीने ते सपोर्ट करतेस मला ऐकायला आवडतं. खरं म्हटलं तर मी फार नाही सपोर्ट करत. आई बाबा करतात. सो नाही, त्यांचा आई बाबांचा आमचा खूप प्रचंड सपोर्ट आहे आणि घरी सगळं तेच बघतात आणि त्यामुळे करू शकतो. येस, त्यातल्या त्यात इमर्जन्सी मला नसतात म्हणून हिचं बघणं येतं, पण तरीसुद्धा त्याला जसा जसा वेळ मिळतो तो घरी पण खूप वेळ देतो, राधिकालाही वेळ देतो आणि सगळंच Wow. करतो. म्हणजे सगळ्याच दृष्टीने करून राधिकालाही वेळ देतो. मला उशीर झाला तर सगळं करतो. तिचा अगदी अभ्यास घेण्यापासनं रात्री जेवणाचं सगळं बघणं आवरणंपासनं सगळं करतो. वा वा. हे सगळ्या नवऱ्यांनी शिकण्यासारखं आहे. बरं प्लीज. कधी कधी नक्कीच, कारण की मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला नेहमी सांगते झोप घेणं किती महत्त्वाचं आहे. ते फक्त एकाच माणसाला अलाउड आहे न झोपणं, इज डॉक्टर्स, बिकॉज दे कॅन सेव्ह समबडीज लाईफ. बाकी कोणालाही असले काही पर्याय नाही आहेत की मला झोप लागत नाही किंवा मी झोपू शकत नाही, पण दे हॅव टू फाईट दॅट सिच्युएशन टू गिव्ह लाईफ टू समबडी एल्स बाय गिव्हिंग देअर लाईफ एल्स. मग तुम्ही विचार करा, एवढं करून हे जर करू शकता तर आपण काय एक्सक्युजेस देणार, हो की नाही? सो कितीतरी लर्निंग आहे ह्या फॅमिलीकडून की कसं एक जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन हेच ह्याच गोष्टी फिटनेसच्या पास होत आहेत. आणि मी तुम्हाला सांगते, पैसा कमावणं खूप सोपं आहे, पण हेल्थ कमावणं तितकंच डिफिकल्ट. आज आपण 10 लाख रुपये डॉक्टरांना दिले आणि सांगितलं माझी हेल्थ बेस्ट करून दाखवा, तरी ते त्यांनी शक्य होणार नाही. त्याच्यासाठी त्यांना सुद्धा तितकीच कष्ट घ्यायला लागत आहेत आणि तितकंच राबवावं लागतं आहे. आणि त्यामुळे वी हॅव टू लर्न अ लॉट फ्रॉम दिस एंटायर फॅमिली. आणि डेडिकेशन प्रचंड, म्हणजे ह्याच्यात जेवढं आहे ना तेवढं तिच्यातही आहे. आता गेल्याच आठवड्यात त्याचा वाढदिवस झाला आणि ती ॲथलीट आहे, ती ॲथलेटिक्सला जाते. तर पुढच्या आठवड्यात तिचे डिस्ट्रिक्ट कॉम्पिटिशन आहे. त्याचा वाढदिवस होता आणि आम्ही प्लॅन करत होतो संध्याकाळी कुठे जायचं, काय करायचं. तर आल्या सकाळी तिने डिक्लेअर केलं तुम्ही काहीही ठरवा पण मी माझं ग्राउंड बुडवणार नाही. झाल्यानंतरच जे करायचं ते नंतर झालं तर बाहेर नको जायला, पण घरी काहीतरी करू, पण मी माझं ग्राउंड बुडवणार. आणि ते बाबाला दिलेलं गिफ्ट अप्रतिम होतं, अप्रतिम. कार्ड एवढं मोठं कार्ड. केटलबेलची पण आहे ती आमच्यासोबत, आणि ते सुद्धा 10 दिवसात शिकलेली आहे ती व्यवस्था. व्हेरी मस्त मस्त. थँक्यू सो मच. दिस इज युअर अप्रिसिएशन टू युअर फॅमिली. सो संध्याकाळी नेहमी साधारण 5:30 ते 8 पर्यंत तिचं ग्राउंडचं हे माझ्याकडे असतं. मी घेऊन जातो, म्हणजे तेच करतात. सगळं मीच करतो. घेऊन जायचं, आणून हे करायचं, आल्यानंतर तिला खायला प्यायला द्यायचं. पण इतके रिगरस व्यायाम करून घेत. परवाच्या दिवशी त्यांना 5 वेळा पर्वती चढवलं बापरे. त्यांच्या ट्रेनरनी. आज तुमच्या पुढच्या आठवड्यात हे आहे तर इथे पर्वतीवर तुम्ही 5 चढवली म्हणजे रनिंग केलं. अमेझिंग. खूप म्हणजे इतकं त्यांचा ट्रेनर सुद्धा चांगला आहे. तो व्यवस्थित मुलांकडनं 100 मीटर कमीत कमी 15 वेळा पळवतात. मला तुम्हाला सगळ्यांना कॉम्प्लिमेंट करायचं आहे. हे वातावरण तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनसाठी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ह्या नेक्स्ट जनरेशनसाठी ठेवलं आहे. हे आमच्यासाठी खूप शिकण्यासारखं आहे. सो थँक्यू सो मच. हीच लेगसी आपण जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवू. त्यांचा ग्रुप फोटो घ्यायचा आहे तर प्लीज घेतला नाही. परत घेतोस का? काढते तुम्ही. या फॅमिलीने. माझी आई पण नॅशनल लेवल ॲथलीट आणि खो खो प्लेअर. अरे वा. क्या बात आहे. सासूबाईंचा पण तितकंच इन्व्हॉल्वमेंट आहे आणि सपोर्ट आहे हे बघून. खो खो ऐकूनच बरं वाटलं. दॅट्स अ ट्रू मुंबईकर. अंकिता समोरून घेतली. लवली.
आणि ही पण ॲथलेट झाली आहे त्यामुळे मला खूप बरं वाटतं. मी ते हे करतो. कोणीतरी ते लेगसी पुढे घेऊन जातात. मागच्या वर्षी मी आणि अद्वैत दोघं जण होतो, यावर्षी दोघांचे 4 झाले. आय होप चाराचे इव्हॉल्वचा ग्रुप वाढेल, अजून बरेच जण आहेत रनर्सच्या कॅटेगरीमध्ये. एक मिनिट, 2 रनरचे 4 रनर झाले. गुड वन गुड वन. यावर्षी एक प्रोकॅम स्लॅम म्हणून एक इव्हेंट असतो, Yes. तो करायचा प्लॅन आहे. म्हणजे अद्वैत आणि मी म्हणतोय प्रयत्न करूया. 4 इव्हेंट एका 4 वर्षात events. करायचे असतात. एक 10 किलोमीटर असतो, एक 21, एक 25 आणि एक 45. 4 वेगवेगळ्या बँगलोर, कलकत्ता, दिल्ली आणि मुंबई असे 4 इव्हेंट एका वर्षात कॅलेंडरमध्ये करायचे. प्रोकॅम स्लॅमचा एक इव्हेंट असतो. आणि प्रयत्न करू. सगळ्यांच्या मध्ये 3-3 महिन्याचा तसं आपलं प्रोग्राम पेक्षा जास्त यावर्षी झाले असेल. प्रोकॅम स्लॅम करायचा असं एक यावर्षी. हां इट्स अ गुड काय म्हणतात नाईस टू हॅव आहे. थँक्यू. चल ऑल द बेस्ट. शेखर सर, अद्वैत ये. हे दोघं जण या तुम्ही. शेखर ज्युनियर. अरे लाजतो काय? तो पण येतो पळायला. अद्वैत इकडे बघ. शेखर इथे बघ. ये पुढे ये. बघ 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 बघ. कॉंग्रॅच्युलेशन शेखर सर. तुमचा व्यवसाय, तुमचे जे कामाचं स्वरूप आहे ते तुम्ही सांगाल का सगळ्यांना प्लीज? तर काय नाही, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे NVIDIAमध्ये. आमचं दिवसभर काम असतं, पण संध्याकाळी मोस्टली US वेस्ट कोस्ट असल्यामुळे संध्याकाळी 9 ते 11, 12 असं नॉर्मल काम चालतं. सकाळी इथे असतं. सो ह्या सगळ्यावर तुम्हाला असं नाही वाटत का, कितीतरी लोक मला येतात आणि म्हणतात की अगं मला तर रात्री ओव्हरनाईट काम करायला लागतं, तुला माहितीच नाही IT क्षेत्रात किती प्रेशर आहे. तर हे सगळं प्रेशर तर तुमच्याही आयुष्यात आहे, मग त्याच्याशी कसे लढलात तुम्ही? तर प्रेशर जाण्यासाठीच येतं. इथं आल्यानंतर शाळेत म्हणजे शाळेतले मित्र आहेत. Good one, good one. सापडले बरेच वर्षांनी आणि नवीन पण मित्र निर्माण झाले. त्यामुळे इथं येण्याची एक सकाळी आता येऊन आपल्याला रिलॅक्स व्हायचं. उलट व्यायाम करण्यामुळे मला जास्त रिलॅक्स वाटतं आणि मुला लोकांबरोबर टाइम स्पेंड केल्यामुळे अजून छान वाटतं. त्यामुळे देर इज अट्रॅक्शन की येऊन आलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. 2 वर्ष आधीची तुमचं लाईफ आणि आत्ताचं तुमचं गेले 2 वर्षातलं लाईफ, ह्याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल, काय फरक पडला? तर 2 महत्त्वाचे आहेत. म्हणजे मी काहीतरी करायचा प्रयत्न केलं पाहिजे सकाळी चालायला जा किंवा असं काहीतरी करायचं. पण त्याच्यामुळे इट वॉज, पण ते काही रेग्युलर नव्हतं. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी करायचं, पुन्हा खाली काहीतरी, देर वॉज लॉट ऑफ अप अँड डाऊन. आता कसं झालं आहे की देर इज कंटिन्युअस कम्युनिटी सपोर्ट, कंटिन्युअस इथे यावं असं वाटतं. त्यामुळे फिजिकल फिटनेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम वाढत गेला आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ सुरुवातीला 8 केलं चालू केलं, आता 12 करू शकतो, 16 हळूहळू करू शकतो. किंवा मी याच्या आधी जॉईन करायच्या आधी 4-5 किलोमीटर पडलो की मला वाटलं आहे भारी. पण आता मग डॉक्टर आणि अद्वैतसारखे हे मिळाल्यामुळे की ठीक आहे, एवढे आपल्या इथे कम्युनिटीमध्ये लोक आहेत ज्यांना एवढे चॅलेंजेस आहेत, ते ओव्हरकम करून लोक करू शकतात. प्लस आपल्याकडे अशी पण लोक आहेत जी एवढं सगळं डॉक्टर किंवा अद्वैत एवढं सगळं असूनसुद्धा करतात. तर आपल्याला करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर राहिल्यामुळे आणि ह्याच्यामुळे आता मी बघता हळूहळू, आता ॲक्च्युली मागच्या वेळी आपलं वेट चॅलेंज होतं, तर मी म्हटलं होतं की मला आता 21 करायचं, त्यासाठी मी करतो आहे. त्याप्रमाणे बरोबर प्लॅनिंग करून मध्ये 6-10 किलोमीटर झाल्या. डिसेंबरमध्ये पहिली 21 झाली, आता जानेवारी 20 झाली. ते प्लॅनिंग करून हे करून त्यामुळे ओव्हरऑल फिटनेस लेवल खूपच वाढली. त्यामुळे आता 21 केलं तरी असं वाटतं. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, नुसते 21 किलोमीटर करणं महत्त्वाचं नाही आहे, त्याचे त्या टायमिंग्समध्ये रेंजमध्ये असणं पण गरजेचं आहे. सेकंड इज त्याच्यानंतरची जी रिकव्हरी आहे किती फास्ट होते, ह्याच्यावर तुमचं फिजिकल फिटनेस आपल्याला दिसून येतं. सो इट इज जस्ट नॉट एव्हरीबडी कॅन डू 21 किलोमीटर. चालतसुद्धा आपण केलं ना तर जास्तीत जास्त 6-6.5 तास लागतं. मी सुरुवातीला चालतच पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर कुठेतरी ते 3चं टायमिंग वगैरे आल्यानंतर इट वॉज लाईक अ ह्यूज अचिव्हमेंट फॉर मी मायसेल्फ बिंग एन ॲस्थमा पेशंट. पण ते करताना ती जी प्रोसेस आहे ना, ह्याच्यामध्ये आपण माणूस म्हणून बदलतो.
ह्याच्यामध्ये आपल्याला कित्येक गोष्टी स्वतःबद्दलच्या रिअलाईज व्हायला लागतात. त्या वॉकमध्ये कित्येक तरी वेळेला आपण सेल्फ टॉक करायला लागतो. जसं मगाशी तुम्ही म्हणालात का 10 ते 14 किलोमीटरमध्ये, तुम्हीच म्हणालात का 10 ते 14 किलोमीटर, तो 10 किलोमीटर आपण कित्येक वेळेला केल्यानंतर ना यू फील यू हॅव अचीव्ड एव्हरीथिंग. मग आता तो जो टर्न असतो तिथून परत जाताना आपण स्वतःशी जर नाही बोललो तर आपण 15पर्यंत पोहोचतो आणि 15पर्यंत एकदा पोचलो की 21 सहज होतं. पण तो जो 10 ते 15चा जो पॅच आहे ज्याच्यामध्ये ती सेल्फ टॉक असते ती इतकी नेगेटिव्ह असते की मी का करते, मला पाय गेलेत आता कामातून, आता झालं अर्ध पूर्ण, आता नको ना चढायला. आणि स्पेशल टू मुंबई जे आहे ना, वन इज द क्लायमेट ऑफ पुणे अँड मुंबई इज कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट. पुण्यामध्ये पळणं हे खूप इझी आहे गिवन द इन्फ्रास्ट्रक्चर इन पुणे. मुंबईमध्ये पळणं तितकंच डिफिकल्ट आहे. बट लेट मी टेल यू द मुंबई स्पिरिट इज अमेझिंग. आजूबाजूला जो काही सपोर्ट आहे, तुम्ही आता पहिल्यांदा सायकल रेसमध्ये बघितलं असेल किती लोक तिकडे उभी होती, किती लोक सपोर्ट करत होती. मुंबईत प्रत्येक वेळेला टाटा मुंबई मॅरेथॉन इज अ ह्यूज इव्हेंट. जणू काय पूर्ण मुंबईच उभी असते रस्त्यावर आणि वाटेल तो सपोर्ट देतात. टाळ्या मारणं, बॅनर्स बनवणं, काही पाहिजे ते तुम्हाला खायला देणं, तुम्हाला हसवण्यासाठी काही करणं. एवढंच नाही तर पोलीस सुद्धा लोकांना एनकरेज करत असतात, हे तुम्ही बघितलेलं आहे. आणि मग तो चढ येतो पेडर रोडचा. आणि जेव्हा तो पेडर रोडचा चढ येतो तेव्हा आधीच आपण नेगेटिव्ह झालेले कम्प्लिटली बिलो नेगेटिव्ह होऊन जातो की अरे आता पोटातच गोळा आहे. आणि अशा वेळेला ती कम्युनिटी दिसते. आणि म्हणून वेन वी डेव्हलप दिस प्रोग्राम वी ऑलवेज फोकस नॉट ऑन जस्ट पर्सनल पीपल वन ऑन वन बट इट वॉज विथ द कम्युनिटी. हे जे म्हणाले की इथे आल्यावर छान वाटतं, हे का, इट इज नॉट बिकॉज ऑफ द कोच और बिकॉज ऑफ द न्यूट्रिशन ओनली बट ऑल दीज 3 आस्पेक्ट्स कमिंग टुगेदर विच इज कोच, कम्युनिटी अँड न्यूट्रिशन, ज्याच्यामुळे रिकव्हरी चांगली होते, ज्याच्यामुळे हुरूप येतं. की इथे आल्यानंतर सर म्हणतात की सकाळी मी इथे त्याच्यासाठीच येतो की सगळं वॉशआउट होतं वॉट एव्हर स्ट्रेन हॅज बीन गिवन अँड दॅट इज वाय दिस कम्युनिटी इज अ ब्लेसिंग. सो आय वॉन्ट टू थँक ईच वन ऑफ यू ऑल्सो फॉर द सपोर्ट यू हॅव गिव्हन. सर मुलांवर काय, तुमच्यावर काय इम्पॅक्ट झाला आहे बाबाचा? ते आले CME आले ना दोघं, CME मॅरेथॉनला होते ना. तुम्ही रनिंग करता दोघं जण? तुम्ही काय करता? हो, मग अजून करायला आवडेल का? तर मग आमचं म्हणजे बाबामध्ये काय बदल दिसतोय? ते आता जास्त फिट आहेत आणि त्यांचा वेट खूप लॉस. अरे क्या बात आहे. दॅट्स सो क्यूट. मग तुम्ही कसे पुश करता बाबाला, कसे इन्स्पायर करता, काय मोटिवेट करता बाबाला? तुमच्याकडे काय गप्पा असतात अशा फिटनेसच्या? काही गप्पा असतात किंवा बाबांनी आता आमच्याकडे केटिंगल कॉम्पिटिशन केली किंवा इथे येऊन काही व्यायाम करतात, तर त्याच्याबद्दल काही डिस्कशन होतं का तुमच्याकडे? तुम्ही हे डिस्कशन त्याच्यासोबत नाही केलं पण पाहिजे. बेसिकली आमच्या इथे बऱ्या हे डिस्कशन तुम्ही म्हटलं तसं चेंज झालेलं आहे. म्हणजे आम्ही बोलताना ठीक आहे, आता हे दोघंही स्पोर्ट्स करतात, बॅडमिंटन खेळतो हा कराटे करतो, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही काय वॉर्मअप करता, तुम्ही काय करता, तुम्हाला किती पुशअप्स जमतात, मला किती हा करून दाखवतो, किंवा कराटेचा नसतो तेव्हा चला बाबा आपण करूया, मग संध्याकाळी माझ्याकडनं पुन्हा करून घेतो वॉर्मअप आणि कूल डाऊन. त्यामुळे त्याचं जोरदार हे असतं. त्यामुळे डिस्कशन भरपूर घराचं चेंज झालं आहे. याच्यापेक्षा किंवा त्याच्याबरोबरही काय आज हे करायचं, पुशअप कशाबरोबर करायचा किंवा स्टान्स कसा बरोबर पाहिजे याच्यावर भरपूर डिस्कशन आमचं होतं. त्यामुळे मी म्हटलं तसं एक चेंजेस द कॉन्व्हर्सेशन इन हाऊस. आणि फिटनेस हा विषय प्रत्येक घरात बोललाच गेला पाहिजे आणि तो बोलण्याचा विषय नाही, तो करून दाखवण्याचा विषय. सो इट इज ऑलवेज इफ द पेरेंट्स आर लीडिंग बाय एक्झाम्पल ओनली देन यू विल एक्सपेक्ट द नेक्स्ट जनरेशन टू चेंज. ज्या घरी पेरेंट्स नुसते तोंडाने वापर काढतात त्या घरी चेंज होत नाही, हे मी स्वतः अनुभवले. 10 वर्ष आधीची आसावरी आणि प्रसन्न कसे होते हे तुम्ही ऐकलं तर वी हॅड ऑल बॅड हॅबिट्स इन आवर लाईफ अँड फिटनेसच्या ऐवजी आमच्या आयुष्यात फक्त इलनेस होते. त्यामुळे घरच्या गप्पासुद्धा तशाच असायच्या. ज्या क्षेत्रात मी आले फिटनेसमध्ये जेव्हा, त्याच्यानंतर आमच्या घरच्या गप्पा बदलल्या आणि आमच्या मुली आज आमच्याच खांद्याला खांदा देऊन इंटरनॅशनल लेवल ॲथलीट्स आहेत. स्वतःची सगळी कामं मॅनेज करून, कॉलेज असू देत, त्यांची शाळा असू दे,
देत, त्यांचा अभ्यास असू देत, कुठेही कॉम्प्रोमाइज नसतं आणि कधी अडथळे नसतात की आज परीक्षा आहे म्हणून आज मी ट्रेनिंग करणार नाही. उलटं ते म्हणतात, जसं सर म्हणाले की इथे आल्यानंतर छान वाटतं, तसं ते ट्रेनिंग करतात आणि त्यांचा टाईम घालवतात की ओके नाव आय कॅन स्टडी बेटर बिकॉज ह्याच्यामुळे फिटनेसमुळे कॉन्सन्ट्रेशन मुलांचं पण चांगलं होतं. त्यामुळे नेक्स्ट जनरेशनला नक्की हा तुमचा वारसा द्या आणि ही लेगसी पुढे चालू ठेवा. थँक्यू सो मच सर. आणि यू हॅव टू गिव्ह दिस गिफ्ट टू युअर सन्स. हो सन्स इकडे बघा. थँक्यू सो मच सर. सर तुम्ही 5 मिनिटं थांबू शकता का? लगेच या. ओके, आता नाव कम्स द विनर फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे इतकी डेडिकेशन, इतकं डिसिप्लिन. म्हणजे आर्मीमध्ये असल्यावर ते डिसिप्लिन येतं हे बरोबर आहे, पण आर्मी सोडल्यावर मी कित्येक लोकांना बघितले की ते डिसिप्लिन नाहीचं पण झालेलं आहे. पण अद्वैत इज वन पर्सन ज्याचं डिसिप्लिन इन टर्म्स ऑफ न्यूट्रिशन ह्याच्यातून मी खूप शिकते ॲज अ कोच ऑल्सो. हिज डिसिप्लिन इन टर्म्स ऑफ द वर्कआउट अँड द डिसिप्लिन इन टर्म्स ऑफ रेडी टू लर्न ऑल्सो. की कुठलीही गोष्ट ओके मला येते असं नसतं, पण कुठलीही गोष्ट तो शिकायला तयार असतो. त्याच्याचबरोबर त्याच्यात काय चुका होत आहेत तेही तो मान्य करत असतो, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट काय केली पाहिजे तेही तो करण्याचा प्रयत्न करतो आणि सतत मला प्रोग्रेसिव्ह राहायचं आहे या कुठेतरी त्याची वाटचाल असते. एवढंच नाही तर ही शेअर्स लॉट ऑफ थिंग्स विच ही आर हिज लर्निंग विथ ऑल ऑफ अस इन द ग्रुप ऑल्सो. आणि याच्यामुळे अशी लोक जेव्हा आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा ॲक्च्युली तेच खरं सोनं आहे. कळलं? म्हणजे ही माणसं आपल्या आयुष्यात असणं. इथे आल्यानंतर एखादा माणूस जरी आजारी असला, कित्येक लोक कधी कधी येतात ते सर्दी झाली आहे, मला खोकला झाला आहे, डॉक्टरांना स्वतः ताप होता तरी ते इथे आले आणि काल व्यायाम केला आणि मग मला म्हणाले असावरी ॲक्च्युली मला काल ताप होता आणि 20 मिनिटं काल त्यांनी केटलबेल मॅरेथॉन केली. सो हे जे आहे ना, ही जी उत्सुकता आहे ही कोणी प्रेशराईज नाही केलेली, ही तुम्ही स्वतः आणता आणि हे एक इग्निशन आहे जे आपण एकमेकांना देतो. सर्दी झाली असली तर इकडे येऊन सर्दी गायब का होते? कारण कम्युनिटीला बघून आपल्याला उत्स्फूर्तपणा मिळतो. घरी बसलं तर लोक कुरवाळत राहतात, सर्दी आहे काही करू नको, आराम कर. सो दिस इज वॉट वी हॅव टू ट्रान्सफर. आणि आज मला छान वाटतं की इव्हॉल्वमध्ये जेव्हा आम्ही येतो, हा प्रवास 2 माणसांनी सुरू झालेला, मी आणि प्रसन्न. आज इकडे 1,500हून जास्ती लोक ट्रेन होऊन गेलेली आहेत आणि रोज आम्ही 100 लोक इकडे भेटतो. त्याच्याहून अधिक लोक माझी ऑनलाईन आहेत जी बाहेरच्या देशातून, बाहेरच्या सिटीजमधून ज्यांच्याशी मी संपर्क साधते. आणि वी आर जस्ट ट्राईंग टू सेट अप सो मेनी थिंग्स फॉर पीपल विथ द पॅशन की लेट अस बिकम हेल्दियर अँड हॅपियर टुगेदर. हा एकच गोल घेऊन आम्ही या क्षेत्रात उतरले आहोत गेले 10 वर्ष. आणि तो साध्य करताना छान वाटतं की 4 वर्षाची मुलंसुद्धा येतात आणि सांगतात मला स्ट्रेंथ करायची आहे. आणि आमच्याकडे 80 वर्षाचे सुद्धा आजी आजोबा येतात जे त्याच ताकदीने उभे राहतात आणि सांगतात असावी मला केटलबेल शिकवशील का? सो हे ऐकल्यानंतर अक्षरशः मला आनंदाश्रू येतात की कशा पद्धतीने हा प्रवास चालू केला होता आणि आता कुठे पोचला आहे. आणि जर ही लोक 80व्या वर्षीसुद्धा असं म्हणत नाही आता संपलं आहे आमचं आयुष्य, पण आज काहीतरी नवीन शिकावंसं वाटतंय, तर आपण कुठे थांबलो? त्यामुळे आपला हा प्रवास अजून पुढे गेला पाहिजे. सो लेट अस ऑल रेकॉग्नाइज अद्वैत नाव. सो मी ॲक्च्युली डॉक्टर आणि सागरला रिक्वेस्ट करीन इकडे येऊन अद्वैतला रेकॉग्नाइज करायला. तू राहा. आणि तुमच्या चौघांना हां तिघांचा पहिला तरी रेडी. ओके हसा. अद्वैत कसा सुरू झाला हा प्रवास आणि तू कसं आला ते जाऊ दे, त्याच्यात मला कोणी विचारत नव्हतं की मला आम्हाला करायचं. जाणून घ्यायला आवडेल. बिकॉज मी तुम्हाला सांगते आमचा शाळेतला मित्र आहे श्रीरंग काळे म्हणून. आणखीन तो जेव्हा इथे आला तेव्हा त्याला आम्ही सांगितलं की अरे आमच्याकडे अद्वैत पित्रे म्हणून आहे, ते पण आर्मीमध्ये अद्वैत गद्रे. तो पण आर्मीमध्ये होता आणि रिटायर झाला म्हणून मी ओळखतो.
तो एव्हिड रनर आहे, त्याला रनिंग खूप आवडतं. आणखी दॅट इज हाऊ पीपल इन आर्मी ऑल्सो नो अदरवाईज बिफोर असं. सो मला जाणून घ्यायला आवडेल की हा प्रवास तू आर्मीमध्ये गेलास म्हणून सुरू झाला की त्याच्या आधीपासूनच तुला आवडेल? एवढा विचार करायची वेळ नव्हती. 1995 साली मी गेलो SPI 11वीला. तिथपासून चालूच आहे. म्हणजे मला कोणी विचारत नव्हतं की मला पळायचं आहे का पळायचं नाही आहे, ते चालूच आहे. ठीक आहे. पण ऑफकोर्स नंतर म्हणजे मी जसं गेल्या वेळेचं तुम्हाला आठवत असेल, जेव्हा अशा एक साधारण 10-1 वर्षाची सर्व्हिस झाली होती, तेव्हा जाणवायला लागलं होतं की आता आपलं तब्येत खराब होती आहे. कारण ऑब्व्हियसली बरेचसे कॉर्पोरेटच्या चुकीच्या गोष्टी आर्मीत येत आहेत आणि किती व्यायाम होत असेल तो व्यायाम नाही. म्हणजे इट्स नॉट सायंटिफिक की रात्रभर तुम्ही जंगलात बंदूक घेऊन फिरताय, जरी बॉडी दमत असली तरी तो व्यायाम म्हणून आपण त्याला नाही मोजू शकतो. त्याच्यामुळे हे व्हायला लागलं. तेव्हा मी जरा विचार केला की आता जरा 30शीला आलो आहे, ही वेळ आहे सुरू करायची, अजून 10 वर्ष थांबतो फार उशीर. अशाने मी थोडं करायला सुरुवात केली. आणि मॅरेथॉन हे मी फार नाही 2019ला सुरुवात केली. ॲक्च्युली मी मऊला पोस्टेड होतो, तिथे इन्फंट्री स्कूलमध्येच मी पोस्टेड होतो आणि पहिलं इन्फंट्री मॅरेथॉन झालं. तेव्हा मी सहज असंच पळायचो 12-15 किलोमीटरचं. म्हटलं ठीक आहे आपण 21ला भाग घेऊ. आणि तेव्हापासून मी मॅरेथॉन पळायला सुरुवात केली. त्याच्यात की मॅरेथॉन वगैरे असं पळत नव्हतं, पण अर्थातच मी फक्त व्यायाम करायचो. डाएटचं काही म्हणजे काही कधी बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे ज्यांनी पाहिलं मला पहिल्यांदा त्यांना आठवत असेल, व्यवस्थित 70 किलोवर वजन गेलं होतं, पोट सुटलं होतं थोडं नाही बऱ्यापैकी. ठीक आहे. कारण पिण्यावर होती बंद ना, खाण्यावर. त्याच्यामुळे होतं ते, पण नंतर इथे आल्यावर तेही झालं. बरं, आता थोडंसं एक उर्दू कविता सांगतो. मैं निकला था अकेला सफर पे, लोग जुड़ते गए, कारवा बनता गया. पण जेवढा कारवा बनवायचा होता तेवढा झाला नाही आहे. म्हणजे सुरुवातीला मी इथे आल्यानंतर जे पहिलं पडलो ते गेल्या वर्षीचं वृक्षाचं 24 सालचं, ते मी आणि निखिल एकत्र पडलो. म्हणजे तेव्हापासून आम्ही दोघं जवळजवळ प्रत्येक मॅरेथॉनला एकत्र. मग नंतर शेखर आला, मग मधल्या ह्याच्यात पराग आणि अक्षय होते आणि होतेच ना. नंतर ह्या वर्षीच्या वृक्षाथॉनचा प्रकाशची दोन्ही मुलं, आपलं सौरभ सुद्धा, म्हणजे जो पळता सांगत होता आय हेट रनिंग, तो सुद्धा पळत होता मॅरेथॉनमध्ये. ठीक आहे. आणि क्षमा मॅडम होत्या, क्रांती होती. त्या दिवशी असे 15 जण होतो आपण तिथे. आणि तसंच CMEला पण फक्त हीच 2 मॅरेथॉन, बाकी सगळीकडे. आणि आता जसं हा म्हटला की मुंबईला 14 जण आहोत. ठीक आहे. त्यामुळे तसा तेवढा मोठा अजून तो झाला नाही आहे. आता 1-2 गोष्टी सांगितली. शेवटी एक गोष्ट सांगितली, त्याच्यानंतर बरेच लोक एकदम मोटिवेट होऊन पळायला लागले. ठीक आहे. तर पण जे पळायला सुरुवात करणार आहेत त्याच्यात 2 गोष्टी करा. एक तो ची रनिंगचा व्हिडिओ नक्की बघा आणि जेवढं जमेल तेवढं ते फॉलो करा, कारण ते इंजुरी फ्री रनिंग आहे. बऱ्याच लोकांना इंजुरीज होतात ते चुकीच्या पोस्चरमुळे होतात. म्हणजे माझं नशीब चांगलं होतं, तिथे मी उधमपूरला पोस्टेड होतो, तिथे कर्नल अवधेश म्हणून होते. ते स्वतः फक्त 6 इन्स्ट्रक्टर्स आहेत ची रनिंगचे, जे सर्टिफाईड आहेत. ज्या माणसाने ते सगळं शोधून काढलं तो सर्टिफाय करतो. तुम्हाला तिथे जाऊन अमेरिकेत जाऊन 6 महिने तो कोर्स करावा लागतो, त्यानंतरच तुम्ही सर्टिफाय होता. ते फॉर्च्युनेटली जिथे पोस्टेड होते त्यांनी मला पळताना बघितलं. मग एका दिवशी मला बोलवून घेतलं ऑफिसमध्ये आणि त्यांनी मला सांगितलं की या तुझ्या चुका होत आहेत. आणि त्यांनी मला विचारलं तुझी पाठ दुखते का तू पळून आल्यानंतर? म्हटलं लगेच नाही, पण नंतर दुखते. ते म्हटले कारण तू पुढे असा वागतोय. त्यांनी सांगितलं तू असाच जर पळत राहिलास याच पोस्टरनी तर 5 वर्षानंतर तुला पळता येणार नाही. त्याला झाली आता 4.5 वर्ष, पण ते पोस्टर बदलल्यामुळे आता मी पळू शकतो. त्याच्यामुळे ची रनिंगचं जेवढं जमेल कमी पळला तरी चालेल, पण त्या पोस्टरनी पळा. आणि दुसरं म्हणजे जो वजनाचा चार्ट आहे त्याच्या जितकं जवळ वजन आणता येईल तितकं आणा. कारण सगळं जे आपलं पळण्याचा स्ट्रेस आहे तो पायानं आपले डोके, गुडघा आणि कंबर. त्याच्यामुळे 10% तरी, म्हणजे अगदी काय आयडियल कोणी येऊ शकत नाही आणि याची गरज नाही, पण 10%च्या आत आणायचा प्रयत्न करा. पण तोपर्यंत पळू नका असं नाही, कमी अंतर पळून सुरुवात करा. नाही तर काय ते दुष्टचक्र आहे, वजन आहे म्हणून पळायचं नाही, पळलं नाही म्हणून वजन वाढतं पण मग ते वाढत जाईल. त्याच्यामुळे ते करू नका. CHI ची रनिंग टाकलं तर खूप व्हिडिओ मिळतील त्याच्या 5-6 गोष्टी आहेत. तो डॅनी म्हणून आहे, अमेरिकेत ज्यांनी सुरू केलं डॅनी, त्यांनी ते ताई ची आहे ना तसं त्याच्यावरून त्यांनी ते ची रनिंग काढलं. बेसिकली आपलं संबंध पोस्टर व्यवस्थित असलं आहे. अगदी छोट्या गोष्टी असं बरेच जण असा हात हलवतात पळताना, त्यांना वाटतं त्यांनी उपयोग. आता हे खांदा इकडे जातोय, बॉडी इकडे जाते, साधी गोष्ट. म्हणजे ते संबंध बॉडी एकाच दिशेने गेली पाहिजे हे त्याच्यात आहे. त्याच्यामुळे मग इंजुरीज होती आणि स्पीडही वाढतो. ठीक आहे. तर या 2 गोष्टी नक्की करा.
दुसरं आता जसं सागर सांगत होता की त्याला 10-14 किलोमीटरवर असं झालं की म्हणजे आता बोर झालं. मी जेव्हा 17-18च्या आसपास पोहोचलो तेव्हा मला वाटायला लागलं की बहुतेक मी म्हणजे पर्सनल बेस्ट करायचं अशानेच गेलो होतो. गेल्या वर्षी एक 37-34 होतं, ते म्हणतात त्याच्यापेक्षा कमीच यायचं. तर आता आणि मी पळताना माझ्या मानकुटीवर घड्याळ बसलेलं असतं, त्याच्याशिवाय म्हणजे काहीतरी चॅलेंज पाहिजे ना, नाहीतर काय पळत राहा त्याला काही नाही. त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं की बहुतेक पर्सनल बेस्ट होणार नाही. तेव्हा मुंबईत जसं सांगितलं भरपूर लोक काय काय पोस्टर घेऊन उभे असतात. एक छोटासा मुलगा होता 4 वर्षाचा, सुपरमॅनचा ड्रेस घालून, तो सगळ्यांना संत्री वाटत होता नाही का. तर तिथे एक जण पोस्टर घेऊन उभा होता IDFC बँकेचं, यू हॅव रन दिस फार टू रन नॉट ओनली दिस फार. म्हणजे म्हटलं आता हे जे 17-18 किलोमीटर मी जी काही मेहनत केली ती शेवटच्या 3.5-4 किलोमीटर करता सोडायची नाही. त्या येणी मग मोटिवेट होऊन ते आणखीन पुढे झालं. आणि माझाच एक मित्र कर्नल मनोज म्हणून इथे DRDOला पोस्टेड आहे, तोही आमच्याबरोबर बहुतेक मॅरेथॉन्सला असतो एकत्र. तो सबंध रूटवर माझ्या 20 मीटर पुढे होतो. शेवटच्या 1-1.5 किलोमीटरमध्ये मी त्याला हे करायला म्हटलं चल आपण बरोबर जाऊ. त्या ह्याच्यात पुन्हा थोडासा स्पीड वाढला आणि म्हणून ते 34च्या ऐवजी 0.2 झाले, नाही तर पुन्हा ते 34च्या पुढे जाऊ शकले. ठीक आहे. आता दुसरं सांगतो इन्स्पिरेशनचं. एक तर इन्स्पिरेशन म्हणजे देवमोरे काका. कधीही DP रोडवर जा रविवारी सकाळी, ते नक्की दिसतं. म्हणजे इतकं की जेव्हा काकूंचा ॲक्सिडेंट झालेला होता आणि त्यांना वॉकर आणि हे घेऊन चालावं लागत होतं तेव्हा सुद्धा ते दोघं तिथे दिसायचे. आणि दुसरी आता इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, त्याच्यानंतर बरेच जण आज संध्याकाळी जातील बूट घ्यायला आणि उद्या सकाळी DP रोडवर दिसतील. 14 डिसेंबरला युनिव्हर्सिटी मॅरेथॉन म्हणजे ते आपलं बजाज पुणे मॅरेथॉन होतं. तेव्हा मी इकडे निखिल आणि निखिलबरोबर एक डॉक्टर लेडी डॉक्टर इथलीच आपलं ह्याच्याच हॉस्पिटलमध्ये, ठीक आहे, असे आम्ही चौघं एकत्र जाणार होतो. तर निखिलचा मला फोन आला की निघतोय आम्ही, ये का. मी बाहेर येऊन उभा होतो, तर इथून पाहिलं गाडी थांबली. ती एकदम अशी एक्सायटेड दिसली, माझ्या चेहऱ्यावर दिसत होती एक्साइटमेंट. आणि म्हणजे सर तुम्ही, म्हटलं अरे मी आयुष्यात पहिल्यांदा भेटतोय, मला कशी ओळखते, ठीक आहे. तर म्हणे त्यांचा जो कोणी पळणारा खूप आहे, म्हणजे आम्ही तुम्हाला खूप वेळ DP रोडवर पळताना पाहिलंय आणि आमचं खूप वेळ तुमच्यावर डिस्कशन होतं, म्हणजे तुमचा फॉर्म आणि स्पीड किती चांगला आहे. आणि तिथे उतरल्यावर तिने माझ्याबरोबर फोटो काढून घेतला. आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी मला सेलिब्रिटी म्हणून उभा करून फोटो काढला असेल, ठीक आहे. म्हणजे ज्यांना बायकांमध्ये लोकप्रिय व्हायचंय ते हे काम करू शकतात. अच्छा, म्हणून ते लेडी डॉक्टर जाऊन स्पेसिफाय म्हणजे आता बघा पराग वगैरे दिसतील आज संध्याकाळी बूट घ्यायला आणि उद्या सकाळी ठीक आहे. तर आता जसं निखिल म्हटलं ते प्रो कॅम्प स्लॅम करीन की नाही माहिती नाही, पण 42 नक्की पुढच्या वर्षी करायचं आहे. आता या वर्षी बघून निखिलनी ठरवलं तर लोणावळ्याला 35 किलोमीटर फेब्रुवारीमध्ये, नाहीतर मग अजून एक 21 किलोमीटर, म्हणजे या वर्षाच्या 6-21 किलोमीटर पूर्ण. ठीक आहे. तर मग आता कोण कोण आणखी जॉईन होतंय पुढच्या वर्षी? सेल्फी पण करणार त्याच्यात. ही व्यवस्था करू आपण, ही व्यवस्था करू आपण. आपण आपल्या एन्ड्युरन्समध्ये जे लोकांना तयार करतो त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा पेस 8 आणखी 9 मध्ये आहे त्या लोकांनी तरी नक्की 10 किलोमीटर्सचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच दर बुधवारी आपण हे एन्ड्युरन्स का ठेवतो, सो दॅट आवड नसली, म्हणजे माझ्यासारख्या मुलीला चालण्याची पण आवड नव्हती बिकॉज ऑफ माय अस्थमा प्रॉब्लेम्स, तिथे तुम्ही बीट करून एका वर्षात 6 जेव्हा हाफ मॅरेथॉन्स करतात ना तेव्हा त्याची चटक लागते, चटक. म्हणजे देर वॉज अ टाईम वेन माय मदर इन लॉ टोल्ड मी आता बस, तू दर रविवारी उठतेस आणि गायब होतेस आणि 9:30 पर्यंत येत नाहीस तर आमच्या छातीचा ठोका किती हे होतो आणि मग लक्ष राहत नाही आहे तुझं. पण त्यावेळेला थोडंसं मी स्लो डाऊन केलं होतं. पण अदरवाईज 5 किलोमीटर्स हॅज टू बी हॅज टू बी अ नॉर्मल फॉर एव्हरी पर्सन बिकॉज आपल्याला त्याच्यानी फिटनेस साध्य करता आलं पाहिजे. सो ते मी आता परत सुरू करणार आहे अद्वैत ह्या वर्षी आहे. मी प्रसन्नाला पण सांगितलंय, सो आम्ही पण तुला जॉईन करू. अजून एक गोष्ट सांगतो, बऱ्याच जणांनी मला विचारलं की आपण जर 10 किलोमीटर रजिस्टर केलं तर मग 10 किलोमीटर काय आपण नॉनस्टॉप पळलंच पाहिजे का? तसा काही नियम नाही आहे. बरेच जण थांबतात वाटेत, काही जण अशी आहेत, मी अशाच लोकांना ओळखतो जे 42 किलोमीटर करतात पण 2 किलोमीटर पळतात, 200 मीटर चालतात, मग 2 किलोमीटर पळतात. ते सगळं अलाउड आहे, फक्त तुम्ही लिफ्ट घेऊ शकत नाही आणि स्वतःच्याच पायाने संबंध पूर्ण करायचा. आणि कोणी कडेवर पण घेत नाहीत. स्वतःच्याच पायाने चाला पळा, वाटेत थांबतात सुद्धा लोक, फोटो सुद्धा काढतात. प्रकाशने काढला होता CME मध्ये नाही का, तर त्याला काय पक्षी वगैरे दिसले, खरे पक्षी, झाडावरचे पक्षी, ठीक आहे. आणि लोक नाचतात पण मध्ये.
वाटेत तिथे मस्त तिथे ढोल ढोल वाजत तिथे असतात थांबून त्याच्यात नाचणं उभे सगळं राहून करतात. 15-20 मिनिटं नाचून मग पुढे जातात परत. त्याच्यामुळे असं काही डोक्यात घ्यायची गरज नाही की 10 किलोमीटर आपल्याला नॉनस्टॉप पळता आलं की मगच सुरू करू, तशी काही गरज नाही. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच. आता यावेळेला वाढवायला पाहिजे. अच्छा, याच्यात ते प्यायची सोय नाही. हा, नाही. शुद्ध शाकाहारी आणि हेल्दी ड्रिंक पिण्यासाठी आम्ही हे देतो आहोत. हे मी सांगू इच्छिते. सो चला बसूया नाही, चला पळूया. कॉंग्रॅच्युलेशन. इकडे बघ, हे इथे बघ ना. बोला काका. मी स्पोर्ट्स इंजिनिअरिंगवरनं हे सांगत हो. होतो या भागाचा केंद्र हे होतं. आणि मध्ये एक असं झालं की साधारण 50चा एक टेनिस प्लेयर त्यांच्या जवळचा होतो. तो महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि तो खेळत असताना तो एकदम फिरला आणि त्याच्यात हे झालं, क्रॅक झालं. तर निखिलनी त्याचं हे दुरुस्त करून दिलं. 6 महिने तो वापर घेऊन चालत होता. निखिलनी त्याचं हे करून नंतर त्याला प्लॅस्टर लावून हे करून तो माणूस आज परत खेळतोय. वा, ते इम्पॉर्टंट. हे महत्वाचं आहे. खूपच छान.